अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज महत्त्वाचे ठराव मंजूर करत विविध समित्यांवरील स्वीकृत नगरसेवकाची निवड जाहीर करण्यात आली आहे। महापौर ज्योती गाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत स्थायी समिती व महिला बालकल्याण समिती सदस्यांची निवड करण्यात आली आहे। स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विकी जगताप, रेवणनाथ पवार आणि बाबूशेठ नागरगोजे यांची निवड करण्यात आली आहे। भाजपकडून विशाल नाकाडे आणि रवींद्र बारसकर यांना संधी देण्यात आली आहे। यामुळे स्थायी समितीत नव्या जुन्या चेहऱ्यांचा समतोल साधला गेल्याचे बोलले जात आहे। जगताप विकास दादासाहेब, पवार रेवणनाथ दगडू, या ठिकाणी भाजपतर्फे शांताताई चव्हाण यांनी केलेल्या नावानुसार रवींद्र रावसाहेब काय झालेलं आहे, कावरे दत्तात्रय हरिभाऊ शिवसेना गटनेते त्यांनी जाधव आदेश सुरेश यांचं हे दिलेलं होतं, अर्ज आणि कागदपत्र दिलेले होते नामनिर्देशित सदस्य द्यावं म्हणून, परंतु त्यांनी उमेदवारांच्या आपत्ती संख्येबाबत शपथपत्र जोडलेलं नाही, उमेदवारांचे स्थावर व जंगम मालमत्तेचे शपथपत्र जोडलेले नाही। त्यामुळं त्यांचं आपण आता म्हणजे त्रुटी पूर्तता अभावी आपण ते रिक्त ठेवतोय, आपण ते रद्द करतोय त्यांचं हे नामनिर्देशन। येणाऱ्या पुढच्या बैठकीमध्ये त्यांचं परत फेर विचार होईल, त्या पक्षाचा कोटा आहे त्या पक्षाचाच होणार। ओके, धन्यवाद। आणि असं आहे ना, आता पुढचं पवार, विकी शेठ जगताप आणि बाबूशेठ नागरगोजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे या ठिकाणची महानगरपालिकेच्या सुखरूपपदी नगरसेवकपदी निवड झाली, त्याबद्दल मी त्यांना तिघांना शुभेच्छा देतो। आणि या शहराचे सम्राट आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी दिली आणि त्यांनी सामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला, त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप मनापासून आभार मानतो व माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांचे सुद्धा मी आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्वीकृत नगरपालिकेची संधी दिली आहे आमदार साहेबांनी, खासदार साहेबांनी। पूर्ण करू, प्रभागातील जे काही कामं असतील ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढे। आज भारतीय जनता पार्टीने मला ही अतिशय महत्वाची संधी उपलब्ध करून दिली आणि त्या कामी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच आपले नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे उपाध्यक्ष खासदार सुजयदादा विखे पाटील तसेच आपल्या शहराचे कार्यसम्राट आमदार संग्राम भैया जगताप, आपल्या भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल अण्णा मोहिते, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपतदादा बारसकर या सर्वांनी आणि तसेच सर्व पालिकेतील पदाधिकारी, इतर माजी महापौर, सर्व बाबासाहेब असतील, सर्वांनी ही जी संधी उपलब्ध करण्याकामी मला मदत केली त्याबद्दल सर्वांचे आभार। आणि यापूर्वी मी नगरसेवक होतोच, त्यामुळे मला नगरसेवक पदाचा चांगला अनुभव असून यापुढे आता पूर्ण शहराचा नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो। आणि पुढील काळात नक्कीच खूप चांगल्या प्रकारे काम करू आणि या सर्व नेत्यांच्या सहकार्याने आपल्या शहरात तसेच उपनगरात चांगल्या प्रकारे विकास कामं कशी होतील याची दक्षता घेतली जाईल। यासाठी परिवारातील लोक असतील किंवा इतर विविध सामाजिक संस्था असतील याचं सगळ्यांचं सहकार्य घेतलं जाईल। यापूर्वीही मी काही सामाजिक संघटनांमध्ये कामं केलेली आहेत, त्या
चांगल्या प्रकारचे विचार भारती सारख्या संस्था असतील, अतिशय चांगल्या प्रकारचं काम विचार भारतीने आपल्या शहरात जिल्ह्यात करून दाखवलेलं आहे. तर त्या कामी नक्कीच सर्वांच्या सहकार्याने पुढील काम चांगलं करून दाखवू एवढंच बोलतो आणि परत एकदा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. या निवडणुकीमध्ये संग्राम भाईंनी आम्हाला जे स्थान दिलं ते आम्ही कधी विसरू शकत नाही. आम्ही तिघं बी निवडून आलेलो आहेत आणि जनतेसाठी आम्ही काम करण्याची आमची प्रबळ इच्छा होती आणि ती आमची पूर्ण झाली. धन्यवाद.